संपूर्ण पदाधिकारी संपूर्ण पदाधिकारी संपूर्ण पदाधिकारी खालच्या लोकांना याची काही पडलेली नाहीये आणि हा उद्रेक, हा जन उद्रेक, हा तुम्हाला फक्त ट्रायल आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर मग तुम्हाला आम्ही सांगतो, आम्ही आम्ही कुठली गोष्ट खपून घेणार नाही. आम्हाला सर्व्हिस मिळाली पाहिजे आणि स्मार्ट मीटर कुठेही लावता कामा नये. आम्ही आमच्या सरकारला, आमच्या नेत्यांना विनंती करणार आहे की कुठलाही पोस्टपेड पण नको, प्रीपेड पण नको, ही आम्ही त्यांनाही विनंती करणार आहे. परंतु तुम्ही आम्हाला इथं गुंडगिरी करून, आमच्या नागरिकांना कुठेही दादागिरी करून, खोटे गुन्हे दाखल करून जर त्यांच्यावर काय केलं तर शिवसेना त्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. हे तुम्हाला निवेदन आम्ही दिलेलं आहे. घाबरवलं जातं, लोकांना खोटे गुन्हे दाखल केले जातात, अशा अनेक विषय नागरिकांकडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे दुसरा विषय, सातत्याने तुमचा वीज पुरवठा खंडित होतोय. नंबर फोन लोकांनी लावले, तुमचा कुठलाही अधिकारी फोन उचलत नाही, कुठेही थांबत नाही, डायरेक्ट जाऊन कनेक्शन कट करताय. आणि जर सेवा द्यायची वेळ आली तर त्या टायमाला तुम्ही ही जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आम्ही खपून घेणार नाही. आम्ही या ठिकाणी वितरणला हेच विचारण्यासाठी आलोय का स्मार्ट गोष्टी घडलेल्या आहेत, विधानसभेमध्ये घडलेल्या आहेत, हायकोर्टात घडलेल्या आहेत, या सगळ्याचा दाखला देत प्रीपेड पण आम्हाला पोस्टपेड पण नको. आमचे मीटर सुस्थितीत आहेत, कुठलाही मीटर बदलण्याची आवश्यकता नाही, कुठली दादागिरी जबरदस्ती नागरिकांवर करण्याचा तुमचा अधिकार नाही. तुम्ही पैसे घेताय लोकांकडून बिलाचे, हवा किंवा सवा पैसे घेताय आणि सर्व्हिसच्या बाबतीत तुमचा पुरा झिरो आहे, कुठलाही नाही. फक्त या ठिकाणी तुमचा कुठलाही अधिकारी इमानदारीत काम करण्याच्या भूमिकेत नाही. मग आम्ही काय करायचं, ग्राहकांनी करायचं काय? आज सगळ्या शाखांमध्ये आमच्या नगरसेवकांकडे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आम्ही कुठली गोष्ट, शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आज MSEB ला निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आम्ही स्मार्ट मीटर लावण्याच्या विरोधात आहोत. सर्वसामान्य नागरिकांचा याला विरोध आहे. सर्वसामान्य नागरिकांची हीच म्हणणं आहे की दरवेळेला तुम्ही वेगवेगळे मीटर लावून आम्हाला का नाहक त्रास देताय आणि बिलाचा जो काही डोंगर त्यांच्या डोक्यावर बसतो, सर्वसामान्य नागरिकाला तो खूप महाग पडतोय. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस असतील, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावू नये ही त्यांना विनंती करणार आहोत. एवढंच आम्ही या ठिकाणी आज त्यांचा स्मार्ट मीटरला गुंडागिरी करू नये, नागरिकांवर केसेस दाखल करू नये, जबरदस्ती करू नये, स्वखुशीने सगळ्यांना तुम्ही जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांना स्मार्ट मीटर बाबतीत माहिती द्यावी हे सांगण्यासाठी आज आलेलो आहोत.